हॅलो, नमस्ते. श्रीनाथ ट्रॅक्टर मॉडिफिकेशन या चॅनलवरती अमोल कोंडे तुमचं स्वागत करत आहे. हा आहे महिंद्रा अर्जुन 555. हा ट्रॅक्टर आपल्याकडे मॉडिफिकेशनसाठी आलेला आहे. ट्रॅक्टरमध्ये प्रामुख्यानं इंजिनचे काम आहे. इंजिनमध्ये आता इंजिन ओपन खोलल्यानंतरनं आपल्याला टाकीच्या बाजूचा म्हणजे 4 नंबरचा जो पिस्टन आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डॅमेजेस जाणून आलं. म्हणजे पिस्टनचा जो टॉप होता तो रस्ट म्हणजे अगदी वरच्या साईडला मेटल पार्ट काहीतरी ट्रॅक्टरमध्ये गेलेला असल्यामुळं इंजिनमध्ये पिस्टनची वरच्या साईडला झीज झाली असल्यामुळे पिस्टनची जी टॉप जी होतं ना कॉम्प्रेशन स्ट्रोकला तो पिस्टन कमी येत होता ड्रॉप पोझिशनला. बाकीचे 3 पिस्टन व्यवस्थित निघाले त्या ट्रॅक्टरमध्ये, पण एक पिस्टन डॅमेजेस निघाला. आपण पूर्णपणे पिस्टन नवीन इन्स्टॉल करून ठेवलेले आहेत. आत्ता पिस्टनचं जे वर्किंग आहे ते उरकलेलं आहे. रिंग बसवण्याचं काम चालू आहे. आता ह्याच्यामध्ये जुन्या ज्या रिंग आहेत तुम्ही पाहू शकता की त्याच्यामध्ये झीज झालेली आहे. म्हणजे कसं तर पिस्टनमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळं ट्रॅक्टरमध्ये गरम होण्याचं प्रमाण वाढलं. तर गरम होण्याचं प्रमाण वाढल्यामुळं परिणामी त्याच्यामध्ये रिंगच्या फ्लोमध्ये गाळे आले. ॲटोमॅटिकच वर्किंगमध्ये प्ले वाढला. हे बघा, भरपूर मोठ्या प्रमाणात डॅमेज पिस्टन तो झालेला होता टॉपलाही आणि रिंगच्या गाळ्यांमध्ये. त्याच्यामुळं एक पिस्टन कामच करत नसावा का, तर एवढा प्रॉब्लेम आल्यानंतर इंजिनचं जे नॉकिंग होतं आवाज होता तो बदलला होता. त्याच्यामुळे इंजिन आपण खोललो. तर जे पिस्टनचा जो कलर लालसर पडलेले पिस्टन जाणवत आहेत. म्हणजे लालसर पडण्याचं कारण म्हणजे ट्रॅक्टर 3 पिस्टनवर चालत असल्यामुळं ट्रॅक्टरचं गरम होण्याचं प्रमाण परिणामी वाढलं आणि पिस्टनचे जो कंपनीचं जे पॉलिश होतं ते पॉलिश कमी होऊन पिस्टनचा लालसरपणा वाढला. ॲटोमॅटिक पिस्टनचा कलर चेंज झाला. म्हणजे ज्यावेळेस पिस्टनचा कलर बदलतो त्यावेळेस समजावं की आपलं इंजिन जास्त क्षमतेपेक्षा गरम होत असावं, कंटिन्यू गरम जास्त होत असावं. त्याच्यामुळे पिस्टनचा कलर बदलला. आता आपण नवीन जे लायनर आहेत ते नवीन लायनरला जी पिस्टनची रिंग आहे ते रिंग बसवून पाहत आहे. आता प्रामुख्यानं जे 50 HP प्लस इंजिन असतात, 50 HPच्या पुढचे जे इंजिन असतात ना त्या इंजिनला ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. का तर ग्राहकाचा जो डिझेलचं ॲव्हरेज बसणं या सर्व गोष्टी इथंच आहेत. इंजिनचं ऑइल कमी होणं, डिझेल कमी जळणं, या सर्व गोष्टी ह्या चेकिंगमध्ये अवलंबून आहेत. जर समजा ह्या पद्धतीने चेक जर इंजिन नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे इंजिनची लाईफ आणि ॲव्हरेज या दोन्ही गोष्टी कमी होतात. शक्यतो ह्या गोष्टींचं चेकिंग केल्याशिवाय इंजिन जोडणं योग्य नाही. आता आपण पाहतोय की थोडासुद्धा आपली त्या रिंगच्या गॅपमध्ये नाही आहे. म्हणजे नवीन लायनर आणि नवीन रिंग ह्याच्यामध्ये ती प्रॉपर वर्क आहे का, व्यवस्थित पद्धतीने ते बसत आहे का हे चेक करणं गरजेचं आहे. आत्ता आपण पिस्टन बसून आपले लायनर बसून पिस्टन बसून झालेले आहेत. एक पिस्टन बसवायचा राहिलेला आहे 3 नंबरचा, बाकीचे बसवलेले आहेत. आता काम जे आहे ते बसवण्याचं चालूच आहे. आता होतं काय की इंजिन ज्यावेळेस आपण पूर्णपणे जोडतो त्या टायमाला त्याची स्वच्छता, त्याच्यात होणारं काम. आता आपण इंजिन जोडून झालेलं आहे. आता आपण जे पेंटचं काम आहे तेही आपलं उरकत आलेलं आहे. फायनल स्टेजला पेंटचं काम दुसऱ्या वेळेस पहिला हात मारून दुसरा हात मारून पेंटचा आता ट्रॅक्टर बऱ्यापैकी मटेरियल जोडाजोडीचं काम चालू आहे. आता ह्याच्यामध्ये अजून काही चाकांचे कलर, मडगार्ड, वायरिंग, आता पुढील काम
म्हणजेच ट्रॅक्टर हा पूर्णपणे रेडी कंडिशन झालेला आहे. आता ह्या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही पाहू शकता की जसं आपण काम पूर्ण केल्यानंतर रिडीम करणं, चाकांचा कलर करणं किंवा ज्या गोष्टी बाकीच्या आहेत, बाकीच्या म्हणजे सिल्वर कलरचे प्लास्टिक पार्ट, त्याच्यानंतर रिडीम करणं, वायरिंग करणं, त्याच्यानंतर ग्रीसिंग करणं, बेसिक गोष्टी, मेकॅनिकल वर्क, या सर्व गोष्टींचं काम ट्रॅक्टरमध्ये सुंदर पद्धतीने झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पाहता तुम्ही की ट्रॅक्टरमध्ये जी फिटिंग असते, फिटिंगमध्ये म्हणजे कसं, ट्रॅक्टर पूर्ण जोडून झाल्यानंतरनं ट्रॅक्टर पूर्णपणे इंजिनचे चेकिंग, ट्रॅक्टरचं जे बाकी सर्व गोष्टींची चेकिंग आहे ते करूनच ट्रॅक्टर डिलिव्हरी दिला जातो. आता प्रामुख्यानं ट्रॅक्टरमध्ये सर्व काम झाल्यानंतरनं टेस्ट ड्राईव्ह घेतली जाते, ट्रॅक्टर चालून पाहिला जातो. तर आता आपण त्या सर्व गोष्टी चेक करून झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टरचं काम आपल्याकडे सुंदर पद्धतीने मॉडिफिकेशन होत आहे. तर आपण नक्की भेट द्या श्रीनाथ ॲग्रो, गणेगाव दुमाला. तर या ठिकाणी मॉडिफिकेशनचं काम खूप सुंदर पद्धतीने आज आपण करत आहोत आणि नक्कीच तुम्ही सर्व कंपन्यांचे ट्रॅक्टर इंजिनचे काम, त्याच्यानंतरनं पेंट डेंट सर्व काम पूर्ण झालेलं आहे. ट्रॅक्टर आहे देवीकर पाहुणे, वरवंड, पुणे जिल्हा. काम एक नंबर झालेलं आहे. खरं तर एक दिवस तुम्ही नक्की भेट द्या. ट्रॅक्टर नवीन सारखाच झालेला, 2009चा ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर पाहून कळलंच की ट्रॅक्टर कसा झालेला आहे.